आज सर्वांसाठीच मुलांना खाऊ घालण्याचा खूप मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळेला मुलांना असं घरीच बनवून ठेवलेलं अधूनमधून बाहेर घेऊन आले की नक्की असे पदार्थ बनवलेले खातात. तर आपण बनवलेले आहेत शंकरपाळे. आवाज ऐकून तुम्हाला कळलं की किती क्रिस्पी आहेत आणि तेवढेच खायला पण चविष्ट आहेत की असं बनवून ठेवलं की मुलं बाहेरचं खायला अजिबात मागणारच नाहीत. मग असं आपण घरात बनवून ठेवलं बरोबर मुलं अधूनमधून आले की खाणारच. तर आता पाहूया आपण कृती. तर यासाठी मी 2 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यासोबतच मीठ, हळद, 2 चमचे लाल तिखट, चमचा धने जिरे पूड, 1.5 चमचा ओवा आणि 1.5 चमचा आहे ते मीठ घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि ओवा जो आहे तो हातावर चोळून कुस्करून पिठामध्ये टाकलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता ह्या पिठामध्ये कडकडीत आपण तेल तापवून घेतलेलं आहे अर्धी वाटी. 3 वाटीसाठी मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. तेल एकदम कडकडीत पाहिजे आणि तेल घातल्यानंतर आपण ह्याला एका चमच्यानं किंवा उलथण्यानं हलवून घेणार आहोत. हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तेल कडकडीत गरम असल्यामुळे आपण असं चमच्यानं किंवा उलथण्यानं हलवून घेणार आहोत. तेल थोडंसं थंड झालं की नंतर आपण हे हातावर मॅश करून पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे तेल जे आहे ना अगदी पिठाच्या कणाकणाला जेव्हा लागेल ना तर तेव्हा आपले हे शंकरपाळे जे आहेत ते एकदम खुसखुशीत बनतील. आता आपलं तेल जे आहे ते नॉर्मल झालेलं आहे पिठामध्ये टाकलेलं. आता आपण हे पीठ हातावर असं चोळून मिक्स करून घेणार आहोत. तर हे असं जेव्हा आपण मिक्स करतो ना तर ते एकदम पिठाच्या कणाकणाला हे तेल लागतं आणि जेव्हा हे तेल असं लागेल तेव्हाच आपले शंकरपाळे जे आहेत ते एकदम खुसखुशीत बनणार आहेत आणि चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात हे शंकरपाळे. तर तुम्ही पाहू शकता हे पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे. आता आपण ते पीठ दाबून जर पाहिलं ना तर त्याचा मुटका तयार होते. तर असं हे पीठ तयार झालं पाहिजे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे पाणी यूज करणार आहोत तर ते पाणी पण गरम केलेलं आहे. तर हे पाणी जेव्हा आपण गरम करतो ना तर तेव्हाच ह्या शंकरपाळ्यांना क्रिस्पीपणा जो आहे तो एकदम छान येतो. आपण हे पाणी थोडंसं घालून हे पीठ मिक्स करून घेत आहेत. तर आता पाणी पण गरम आहे म्हणून आपण हे हाताने न हलवता हे उलथण्याने हलवून घेत आहोत. कारण पाणी एकदम कडकडीत गरम आहे, उकळी नाही फुटलेली पण गरम आहे. तर असंच पाणी घालायचं आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत. पीठ मळताना आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की हे पीठ जे आहे ना एकदम घट्ट मळायचे, तेव्हाच आपले शंकरपाळे जे आहेत ते खुसखुशीत होतील. पीठ जर पातळ झालं तर मग हे शंकरपाळे पूर्ण बिघडतील. आता आपण ह्या पिठामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. हे पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे. एकदम घट्ट पीठ मळलेलं आहे. पाणी थोडंसंच टाकत राहायचं. पाणी जर एकदाच टाकलं तर मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी थोडंसं टाकत राहायचं आणि आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण हा असाच रेस्ट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देणार आहोत. 20 मिनिट किंवा अर्धा तास ठेवला तरी चालतो. आणि आता आपण हे पीठ असं झाकून ठेवलेलं आहे. आता आपले 30 मिनिट झालेले आहेत. आता आपण ह्याची चपाती लाटून घेणार आहोत. तर मी खाली थोडंसं पोळपाटाला तेल लावून ह्याची चपाती, आणि ही चपाती आपल्याला शक्य होईल तेवढी पातळ लाटायची. तर तेव्हाच हे शंकरपाळे जे आहेत ते व्यवस्थित खुसखुशीत होणार आहेत. चपाती जर तुमची जाड झाली तर मग शंकरपाळे जे आहेत ते मऊ पडतील आणि त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा येणार नाही. म्हणून आपल्याला ही चपाती आहे ती एकदम पातळ लाटून घ्यायची. तर आता आपण ही लाटून घेत आहोत. चपाती आपली लाटून झालेली आहे. शक्य होईल तेवढी ही पोळी पातळ लाटायची, पण खूप पातळ लाटून घेतलेली आहे ही पोळी. एवढे टेस्टी आणि खमंग खुसखुशीत लागतात ना हे शंकरपाळे की खरंच अधूनमधून असं बनवलं की मुलं पण बाहेरचं खायला मागत नाहीत मग. तर आता आपली पोळी लाटून झालेली आहे. तर मी ही दुसऱ्या पोळपाटावर घेऊन ही कट करणार आहे. शंकरपाळ्यांपेक्षा हे तिखट शंकरपाळे जे आहेत ना तर थोडेसे आकाराने मोठे केलेले आहेत. आता ह्याचे व्यवस्थित आपल्याला
शंकरपाळे कट करून घ्यायचे. आता हे शंकरपाळे आपले कट होईपर्यंत आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल अगोदर कडकडीत तापवून घ्यायचं आपल्याला. आणि शंकरपाळे जोपर्यंत सोडतात ना तर तेव्हा तेल आपल्याला कडकडीत पाहिजे. आणि एकदा शंकरपाळे आपण तेलात सोडले की गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे, तर तेव्हाच हे क्रिस्पी बनतील. तर आता आपण हे तापलेल्या तेलामध्ये चेक करून घेऊ तेल तापले की नाही ते. तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण हे सोडेपर्यंत गॅस फुल ठेवायचं आहे. आणि एकदा हे सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम 1 ते 2 वरच ठेवायचे, म्हणजे शंकरपाळे जे आहेत ते एकदम मंद आचेवर छान गोल्डन कलर येईपर्यंत तळत राहायचे आपल्याला. तर तळायला थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, पण ह्याचं सिक्रेट जे आहे ते जेव्हा तुम्ही मंद गॅसवरच हे शंकरपाळे तळताल ना तर तेव्हाच ह्याला क्रिस्पीनेस येईल. ह्याचा पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत तळत राहणार आहोत. कमी गॅसवर असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. आता आपल्या शंकरपाळ्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता आपण हा तेलातून बाहेर काढून घेतो. तर ह्याचा क्रिस्पीनेस बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून बघा. आता ही किती क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही आवाज पाहू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.